तर गावकऱ्यांनो, आज आपण आपल्या चौघ वार्डांचा फैसला करूया. कबूल? कबूल कबूल आबा कबूल. तर गावकऱ्यांनो, आपल्या चारही वार्डात आपल्याला चारही उमेदवार बिनविरोध काढायचे आहेत. तेव्हा आपण वार्ड वाईज सगळ्यांना परिचय करून घेऊ व प्रत्येकाच्या हरकती आपण बघूया. चालेल सरपंच साहेब, नाव पुकारा तुम्ही. ज्याला कुणाला हरकत असेल तो हरकत घेईल. सर्वानुमते उमेदवार योग्य नसला तर आपण त्याला खाली बसवूया, त्या जागेसाठी निवडणूक लढवूया. अरे निवडणुकीचा खर्च कशाला बाबा, आपण सर्वांना बिनविरोध काढूया. तेवढाच पैसा गावाच्या विकासाला कामा येईल. चालेल चालेल, तुम्ही आधी नावे तर जाहीर करा, बघूया कोणाची काय हरकत आहे ते. आपला पहिला उमेदवार आहे गोटू भाऊ. गोटू भाऊ हा आपल्या 1 नंबरच्या वार्डातून उभा आहे. तर त्याला कोणाची हरकत आहे का? होय आबा, माझी हरकत आहे. काय म्हणून हरकत आहे? गोटू भाऊने काय घोडं मारलं तुझं? माझं घोडं नाही, महाघोडं मारलाय त्याने. माझ्या मुलाचा संबंध होता होता मोडला याने. तो कसा? बघायला आलेल्या पाहुण्यांना घरी जाऊन त्याने सांगितले की तुम्ही ज्या मुलाला मुलगी देत आहे तो 24 तास दारू पितो. वस्तुस्थिती माझा मुलगा दारू पित नाही, पण याने खोटं सांगून त्याचा संबंध मोडला, म्हणून हा उमेदवार चालत नाही. खरं आहे का गोटू भाऊ? हे खरं आहे आबा, कारण की याच्या भावाने माझ्या भावाच्या मुलाचा संबंध मोडला होता, म्हणून मी याच्या मुलाचा संबंध मोडला. हिशोब बराबर. अरे उखा भाऊ, जाऊ दे आता, जे झालं ते झालं. मागचे मुर्दे कशाला उकरताय? झाला हिशोब बरोबर, जाऊ दे आता, बस खाली. आपल्या दुसऱ्या वार्डाची उमेदवार आहे शांताबाई. कुणाची हरकत? माझी हरकत आहे आबा, कारण की या बाईने माझी मावस बहीण हिच्या घरात दिलेली आहे. माझ्या मावस बहिणीची सासू आहे. हे तिला रात्रंदिवस छळत असते आणि आता समाजसेवा करायला निघाले, तेव्हा अशा बाईला आपण निवडून नको द्यायला. खरं आहे का शांताबाई, ह्या ज्या सांगतायत ते? खरं आहे आबा, पण हिच्या मावस बहिणीची पोरगी पण काही धुतल्या तांदळासारखी नाही. रात्रंदिवस सदैव आमचा अपमान करत असते. काही बोलायला गेलं तर माहेरी निघून जाण्याची धमकी देते आणि सारखी आम्हाला टाकून पाडून बोलत असते. जाऊ द्या मंडळी, काय हे कौटुंबिक चालूच असते एवढं तेवढं. घरोघरी मातीच्या चुली आहेत. चला दुसरा उमेदवार आता तुम्हाला सांगतो. आपल्या 3 नंबरच्या वार्डाचा उमेदवार आहे डोनाल्ड ट्रम्प, म्हणजे भास्कर भाऊ. डोनाल्ड ट्रम्पला माझी हरकत आहे, कारण की याच्यामुळे माझ्या गाईला दिवस राहिले नाही आणि ती व्याली नाही. याला कारणीभूत डोनाल्ड ट्रम्प आहे. तुझ्या गाईचा आणि गंगारामचा काय संबंध? माझ्या गाईला वासरू होण्यामागे ह्या गंगारामचाच हात आहे, कारण की याच्या कळपामध्ये माझी गाय चरायला जाते. याच्या कळपातील वळू याने दारूसाठी विकून टाकला आणि त्या पैशात दारू पिऊन मोकळा झाला. त्याच्यामुळे 2 वर्षापासून माझ्या गाईला वासरू नाही. त्यात माझे खूप मोठे नुकसान झाले आहे. म्हणून अशा या बेवड्या माणसाला आपल्या वार्डाचा आपण सदस्य करायला नको. याच्यामुळे माझी हरकत आहे. अरे आता शोकासाठी विकला त्याने वळू. तो वळूचा मालक विकेल किंवा ठेवेल. त्यात एवढं सिरियस घेण्याचं काय कारण आहे? तुला जर वासरू हवे होते तर तुझी गाय त्याच्या कळपातून काढून दुसऱ्याच्या कळपात टाकायला हवी होती. पण आता माझ्या झालेल्या नुकसानीला जबाबदार, त्याला जबाबदार तूच आहे. कारण की तुला जर वासरू हवे होते तर तू त्याच्या कळपातून गायला काढून दुसऱ्या कळपात टाकायला हवे होते. बाकीच्यांनी तसे केले नाही, कारण त्यांना वासरू नको होते. बस खाली. यानंतर आपले 4थ्या वार्डातील उमेदवार आहेत झुंझुनवाले डॉक्टर. याला माझी हरकत आहे आबासाहेब, कारण की ह्या डॉक्टरमुळे आज माझ्यावर निपुत्रिक राहायची वेळ आली आहे. ती कशी? जरा समजून सांग आम्हाला. आमचे लग्न झाल्यानंतर 12 वर्षे झाले, त्यानंतर मला दिवस राहिले.
ट्रीटमेंटसाठी मी याच्याकडे गेले तर याने चुकीची ट्रीटमेंट करून माझा गर्भपात केला. आम्ही पुन्हा खूप प्रयत्न केले पण गर्भधारणा झालीच नाही आणि माझ्या निवंशिक राहण्याला हाच डॉक्टर कारणीभूत आहे. त्यामुळे झुंझुनवाला आपल्याला हा गावचा सदस्य म्हणून नकोय. काय झुंझुनवाले, खरंय का हे? खोटी गोष्ट आहे आबा ही. हिला गर्भधारणा राहिली होती गोष्ट खरी असली तरी तिचा गर्भ हा मुळात खराब होता व तो मी पाडून पुण्याचेच काम केले आहे. मी माझ्या पेशाशी प्रामाणिक राहिलोय. पण गैरसमज झालाय की मी हिचा गर्भपात केलाय म्हणून. तेव्हा हा आरोप दादांत खोटा आहे. खोटं बोलतोय हा नीच माणूस. असा नीच माणूस नकोय आपल्याला ग्रामपंचायत सदस्य म्हणून. बघा मंडळी, प्रत्येकाचे मतभेद असतातच, तेव्हा आपण मतभेद विसरून जाऊया व या चारहींना बिनविरोध निवडून आणून येणारा निधी ह्या गावाच्या विकासासाठी वापरूया.